युगायुगांची नाती हळव्या या रेशीम गाठी जरी साथ सप्त जन्मांची निशब्द तरी पण प्रीती अंतरिया ओढा आहे तरी का हुरहुरते स्पंदन मनोमनी तूच तूही कुठेही जायचं नाही। माझ्याही पाहण्यात काही चांगली स्थळं आहेत, अगदी राजश्रीला ताजेशी, चांगल्या घरची, चांगले संस्कारी। राजश्री, हे सगळं काय बोलतायत? तुला हे सगळं माहिती होतं? नाही ग, जर माहिती असतं तर इतकं आश्चर्य वाटलं असतं का? आनंदराव बाहेर गेलेत। अजून आला नाहीये का? आलेले आणि येऊन परत गेले। परत गेले? यावेळी म्हणे 2-4 दिवसासाठी कोणत्या तरी आश्रमाला जातात आहे। आश्रमात? मी फक्त तिच्या भल्याचा विचार करते। म्हणजे तिचं भलं तिला कळत नाही असं म्हणायचंय का तुला? तुम्ही पण ना, सबनिसांसमोर मी तुझ्या मनासारखं वागलो म्हणजे तुझं म्हणणं मला पटलं किंवा तुझा निर्णय मला मान्य आहे असं समजू नकोस। तुम्हाला काय झालंय? असे निर्णय घाईघाईत घ्यायचे नसतात। श्री, बाळ खरं सांग, तुला राजन सबनीस आवडले नव्हते? घरून निघताना कधी एकदा इथे येऊन पोचते यासाठी तू आतुर झाली नव्हतीस? काय बोलताय तुम्ही? सत्यच बोलतोय। पोरीला वास्तवाचं भान आणून देतोय। श्री, स्वतःच्या मनाला विचार, राजनकडे बघून अजूनही तुला काय वाटते? श्री, बोल। नाना, ललना स्वतःला राजनची बायको म्हणवते आणि ते एका शब्दाने ते नाकारत नाहीये। राजन का बोलत नाही हे मलाही कळत नाहीये। आणि ती ललना सगळ्यांवर लक्ष ठेवू नये हेही मला जाणवतं। सतत पुढे पुढे करत असते। पुढे येता आलं नाही ना तर लपून। मगाशी सुद्धा वसुंधराबाईंनी आवाज दिला होता तेव्हा मला कुणाचाही आवाज किंवा चाहूल लागली नाही। हे जे तुमच्या मनात आहे ना ते बिंबवण्यासाठी त्यांनी। तिची चाहूल मला लागली होती दुर्गा। मी कान डोळे उघडे ठेवून आणि मेंदू सजग ठेवून सगळीकडे बघतो। संपतराव बोलल्यापासून तू साशंक झालीस आणि मी सजग। पण नाही, मला या सगळ्यात काहीतरी गडबड वाटते आणि माझं मत आता हळूहळू पक्क होत चाललंय। आणि म्हणूनच मी इथे थांबण्याचा निर्णय घेतलाय। छान,
दुर्गे, अगं जो एक चांगला मित्र होऊ शकतो तो चांगला नवराही होऊ शकतो. एक लक्षात ठेव श्री, या क्षणी इथून बाहेर पडणं म्हणजे आपल्या उज्ज्वल भविष्याकडे आणि योग्य जोडीदाराकडे पाठ फिरवणं आहे. पण मग नाना, मी काय करू ते सांगा. इथेच थांबून सत्य शोधून काढ. खोटे मुखवटे गळून पडतात आणि सत्य समोर येतच. ललना खोटं बोलतेय हे सिद्ध कर. राजन, कधी कधी आपले निर्णय चुकतात. हे बघ, ललनाला मी आपली सून मानली, हा माझा पहिला निर्णय चुकला. पण तसंच ललनाला इथे आपण बोलवून घेतलं आणि त्याच वेळी राजश्रीला आणि तिच्या आईवडिलांना इथे बोलवलं, हा दुसरा निर्णय चुकला. ना ते एकमेकांच्या समोर येतात ना हे प्रश्न उद्भवतात. अरे पण चुकलो म्हणून आपण हार मानायची का? हे बघ, प्रत्येकाच्या वाट्याला गैरसमज येतातच. आणि आईसाहेब, हे गैरसमज एकदा दूर झाले ना की मग सनई चौघडे वाजलेत म्हणून समजा. पण साहेब, तुम्ही मात्र असे हताश होऊन बसू नका बरं का. तुम्ही जर का हताश झालात ना तर मग राजश्री ताईसाहेबांना गमावून बसा आणि मग तुमचं लग्न लांबणीवर. मला लग्न करायचं नाहीये. अरे, लग्नाच्या नावाने आनंद कमी आणि मनस्ताप जास्त होतो. नकोच ते लग्न. समजा बिझनेस मध्ये तुझं एखादं डील फसलं तर तू अशीच हार मानतोस? नाही नाही साहेब, अहो त्यावेळेस साहेब ना अग्रेसिव्ह होतात आणि मग ते कसंही कोणतं डील मिळवतात. हा, आणि तुम्हाला सांगतो, हे फक्त बिझनेस मध्ये नाही. आम्ही पहिल्यांदा जेव्हा राजश्री ताईसाहेबांच्या घरी गेलो होतो ना त्यावेळेस आमचं स्वागत लाटण्याने झालं होतं. आणि मग आपण जेव्हा दुसऱ्यांदा गेलो ना त्यावेळेस पहा साहेब कसे सगळ्यांची मन जिंकून आले. आता जिंकूनही हरलो मी. काही हरलेला नाहीये. अरे तुझ्यात ती अडकलीये. तिचं तुझ्यावर प्रेम आहे. फक्त तुमच्या दोघांमध्ये एक गैरसमजाचा हलकासा पडदा आहे. राजन, राजश्री सून मला खूप आवडली आणि तीच तुझी बायको होण्यास योग्य आहे. कुठलाही गुंता असा सहजासहजी सुटत नसतो मॉम. आणि जरी या लोकांनी हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला तर हाच गुंता अधिकाधिक कसा वाढेल याची खबरदारी मी घेईनच. लाली, अगं तू काय बोलतेस मला काहीच कळत नाहीये. मॉम, सगळं माझ्या मनासारखं घडून आलं ना की मग मी तुला समजावेन. लाली बेटा, तू ठीक आहेस ना? ऑफकोर्स मॉम, कधी नव्हे इतकी ठीक आहे. एक जुगार खेळले, समज तो जुगार जिंकलायही. कसला जुगार? समज आयुष्य पणाला लावलंय. बेटा मला तुझी काळजी वाटते ग. आणि माझ्यापेक्षा तुझ्या डॅडला. अगं तो तुला बघायला सुद्धा येऊ शकतोय. काय? हो ग, फारच टेन्स आहे तो. आणि म्हणूनच मी तुला कॉल करण्याचा प्रयत्न करत होते. आणि तू? मॉम प्लीज, डॅड इथे येता कामा नये. अगं पण लाली आहे ग तू. मॉम, माझा सगळा गेम स्पॉइल होईल. अगं इथे राजनला बघायला ती राजश्री आलीये. हो ग बेटा, ते सगळं कळलंय मला. राजनच्या आईचा कॉल आला होता. त्या म्हातारीने? कधी? म्हातारी? लाली, अगं तू म्हातारी काय म्हणतेस?
हे बघ लाली, तू आधी परत ये बरं. नाही लाली बेटा प्लीज ऐक माझं. मॉम, तू माझं ऐक. मी इथे राजनची बायको म्हणून आहे. घरात एक बायको असताना दुसरी कशी बायको बनेल? अलिबाग वरून आलेली ती शहाणी आता परत जायला निघालीये. मॉम, हे लग्न मी मोडलंय. मॉम, मी तुला नंतर कॉल करते. बाय. लाली अगं अगं सुमन, 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 काय कुठे हरवलीस तू? आणि लालीला फोन केलास? हो. सगळं ठीक आहे ना? बहुतेक. क्यों मीन बहुतेक? देव, हा, राजनचं ठरलेलं लग्न मोडलं रे. राजनचं लग्न? मोडलं? देव प्लीज हसू नकोस. अरे राजनचं लग्न मोडलं. तुला हेच अपेक्षित होतं ना? नाही देव, अरे मी असा कसा विचार करेन? हे बघ, मला लालीचं चांगलं व्हावं असं वाटत होतं, पण ते दुसऱ्याच्या वाईटावर नाही रे. देव, मला ना आता एक वेगळी शंका यायला लागलीये. कसली? मला असं वाटतंय की. काय वाटतंय? राजननी लग्नाला नकार दिला आणि त्या ईर्षेनी हिने मानसिक संतुलन बिघडल्याचं नाटक तर केलं नसेल ना? सुमन, हेच मी तुला आजपर्यंत सांगत आलो की लालीला आवर, पण नाही. तर मला काय म्हणायचं हे तुला शेवटी कळलेलं आहेच. आता काय करायचं ठरवलंस? राजश्री, तू इथे? तुला काही हवंय का? माझा निरोप घ्यायला आलीस का? निरोप द्यायला आले. अच्छा, कसे परत जाणार आहात तुम्ही? नेमकं हेच विचारायला मी इथे आले. काय? कशी जाणार तू परत? तुला घ्यायला तुझा नवरा येतोय की मी सरंजामांना सांगू तुझी जायची व्यवस्था करायला? अरे वा, घरच्या सुनेशी सासूच्या तोऱ्यात बोलतेस. जे उगाच तोऱ्यात वागतात, इतरांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात, त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला मला असं वागावं लागतं. हे बघ, काही जणांना भ्रम होतो की आपण अमुक अमुक आहोत. त्यांचा भ्रमाचा भोपळा मीही फोडते. जसा भ्रम तुला झालाय
आपण या घरची सून आहोत. माझ्या राजनची तुला बायको व्हायचंय. आर यू मॅड? राजन माझा आहे. तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का? दिसत नाही तुला? दिसत नव्हतं, पण आता दिसू लागलंय. आता मी जाणून घेणार तुझ्या डोक्यावर खरंच परिणाम झालाय की परिणाम झाल्याचं नाटक करतेस. हे बघ, नाटक तू करतेस. एका चांगल्या सकायट्रिस्टची अपॉइंटमेंट घ्यायला मी सांगितलंय सरंजाम्यांना. तू तुझी लिमिट क्रॉस करतेस. या घरची सून म्हणून मी या घरच्या मर्यादेचं पालन करते. मर्यादेचं पालन? मर्यादेचं पालन ह्या घरचे लोक करतायत, तू नाही. स्वतःचं लग्न मोडताना बघूनही माझे राजन गप्प आहेत. घरची मानलेली सून परत जाते. तिचे आई वडील काहीही बोलतायत तरीही सहन करतात. त्या आई साहेब ते मर्यादाचं पालन करतायत. आपल्या साहेबांना दुःख होताना पाहून जे गप्प आहेत ते सरंजामे ते मर्यादाचं पालन करतायत. मर्यादेचा अर्थ समजून घ्यायचा असेल ना तर डोळे उघडे ठेवून बघ त्यांच्याकडे. तू चालती हो इथून. आई ग, सोड. शेतात आणि वाडीत काम करते मी. तुझ्यासारखं लोशन आणि क्रीम लावून सुंदर दिसायचा प्रयत्न नाही करत. पुन्हा असा आगाऊपणा केलास ना तर अलिबागचं पाणी तुला इथे मुंबईत पाजील, कळलं? ललना, ए ललना, ललना, ललना. ललना, अगं तू इथेस? माझा घसा कोरडा पडला तुला हाका मारून मारून, माहिती आहे? ओ म्हणजे मी तुला न्यायला आलोय हे तुला आधी समजलं म्हणून अशी नटून चटून बसलीस ना? हा, ए आवडला मला. कोण आहात तुम्ही आणि ललनाला न्यायला आलात म्हणजे? म्हणजे मी तिला न्यायला आलोय घरी. घरी म्हणजे त्यांच्या घरी ना? नाही, आमच्या दोघांच्या घरी. अहो हा दुर्गा, ललना, हे काय चाललंय? मला नाही माहित काय चाललंय. मग हा माणूस तुला हाका का मारतोय आणि तेही तुझ्या नावाने? मला नाही माहित म्हणाले ना मी. हे बघ, गोंधळू नकोस. नीट आठव, तू नक्की यांना ओळखत असशील. याला मी पहिल्यांदाच बघते. हो? काय हो? काय म्हणतीये ही? ललना, अगं आता पुरे झाली ना चेष्टा मस्करी. बरं वाटतं का असं इतक्या वेळ दुसऱ्यांच्या घरात थांबायला? हा, चल तू माझ्या बरोबर येतेस की हात धरून नेऊ तुला आता इथून? राजन, अरे ये लपाछुपी कसली खेळताय? चल ना बाई, चल. एक मिनिट. ही कसे अनोखे बंधन, ही कसे अनोखे बंधन. कोण तुम्ही आणि तुम्ही हिला कुठे घेऊन चाललात? अहो मला फरक समजू नका मॅडम. मी तिला आमच्या घरी नेतोय, आमच्या दोघांच्या. ते कळलं, पण मी आनंद संपत पाटील. या ललनाचा नवरा.
सुमन सुमन काय बोलतेस तू? हे तुला कळत कसं नाहीये? आपल्या लल्लाने तिथे काही गडबड करेपर्यंत आपण गप्प बसायचं का? सांग ना. त्या सबनीसांना सगळं तिचं हे नाटक कळेपर्यंत आपण हाताची घडी घालून बसायचं का? खरं म्हणजे सुमन, तुला तिच्या वागणुकीबद्दल संशय आला होता ना, त्याच वेळेस तिला इथे घेऊन यायला पाहिजे होता तू. पण सुमन, हे बघ सुमन, मी आजपर्यंत ताठ मानेने जगलोय ग. कोणीही माझ्याकडे असं बोट रोखलेलं नाही, मी संधीच दिलेली नाहीये. पण उद्या त्या सबनीसांना जर ती संधी मिळाली, त्यांनी माझ्यावर असं बोट रोखलं, तर तुला चालणार आहे का? सांग ना. आपली लल्ला नाटक करते याची मला शंका होती. मी तुला नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तू मलाच गप्प बसवायची. आता हे सगळं सुमन, हे सगळं जेव्हा सबनीसांना कळेल ना, तेव्हा त्यांची पक्की खात्री होणार की लल्ला बरोबर आपण दोघंही या सगळ्या नाटकात सहभागी होतो म्हणून. देव, अरे या सगळ्याचा मीही विचार करतेय. जेवढा विचार करते ना. विचार करू नकोस प्लीज. आपण पटकन तिथे जाऊया आणि सुमनला नको. ऐक सुमन माझं. अरे प्लीज नको. का नको? मी म्हणाले, मगाशी फोन केला तेव्हा बोलले होते मी लालीशी. मग काय म्हणाली? तिने माझ्या बरोबर इथे यायला साफ नकार दिलाय. काय? हो. आणि वर ती मला म्हणाली, म्हणे जिंकत आलेला डाव अर्ध्यावर सोडून यायचं नाहीये मला. जिंकत आलेला डाव? खरंच लाली असं म्हणाली? हो. सगळं संपल्यातच जमाय. मग याचा अर्थ आपली लाली एक दिवस आपल्या तोंडाला काळं फासणं. शट अप राजन. अरे हा माझ्या गळ्यात पडू पाहतोय. मिस्टर राजन, बघितलं ना तुम्हीच कोण कोणाच्या गळ्यात पडतंय ते. शेम ऑन यू. आपल्या स्वतःचं हक्काचं सासर सोडून आली इथे आणि माझं सासर हे आहे. हेच माझं सासर आहे. तू कुठला कोण? उगाच माझ्या गळ्यात पडू पाहतोय.